नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गात मी सर्वांचे स्वागत करीत आहे. मी सौ वैशाली देसाई, विलेपार्ले पश्चिम महानगरपालिका माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्रातील सर्व पाठ व सर्व कविता यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याची उजळणी आपण आता करत आहोत. तर द्वितीय सत्रामध्ये ज्या कविता आहेत, ज्या 4 कविता आहेत त्यांचा अभ्यास आपण त्यांच्या स्वाध्यायाचा अभ्यास किंवा उजळणी आपण करणार आहोत. या कवितेचा आशय आपण यापूर्वी बघितलेलाच आहे, समजून घेतलेला आहे. तर हा जो ह्या ज्या कविता आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत किंवा पद्य विभाग आहे तो आपल्याला एकूण 16 मार्कासाठी येत असतो. आणि आपण 10वीचं जर बघितलं तर काय असतं की पूर्ण पाठ्यपुस्तक आपल्याला अभ्यासासाठी असतं. त्यामुळे भरपूर कविता असतात. पण इथे आपण आता 9वीला आहोत, त्यामुळे प्रथम सत्राला वेगळा सिलेबस आणि द्वितीय सत्राला वेगळा सिलेबस असं असतं. त्यामुळे आपल्याला द्वितीय सत्रामध्ये 4च कवितांचा अभ्यास करायचा आहे. तर हा जो पद्य विभाग आहे मार्काला येत असतो आणि तो विभाग 2. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आणि आ असे 2 उपविभाग असतात. त्याच्यामध्ये पठित पद्य म्हणजे आपल्याला ज्या आता अभ्यासायला कविता आहेत, पाठ्यपुस्तकातल्याच कविता आपल्याला इथे येणार आहेत. जसं उतार्याचं उदाहरण घेतलं तर आपल्याला 2 उतारे पाठ्यपुस्तकातले आणि 1 उतारा अपठित म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचा येत असतो. पण कवितेबाबत जे प्रश्न येतात ते मात्र आपल्या पाठ्यपुस्तकातलेच येतात. आणि इथे आता 4च्या 4 कवितांचा म्हणजे समावेश इथे होणार आहे. कसा ते बघा. तर आता पठित पद्य या प्रश्नामध्ये काय येतं तर आता 4 पैकी 1 कविता इथे दिलेली असणार. त्याच्यावरती 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती येणार आहेत. तसंच त्याच्यामध्येच तिसरा जो असणार आहे तो काय असणार आहे, त्याच कवितेतील काय केलेलं आहे, 2 ओळी दिलेल्या असतील, त्यांचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आपल्या मनाने काही लिहायचं नाही, तर सरळ अर्थ त्याचा तिथे लिहायचा आहे. ते 2 मार्कासाठी असेल. आणि आणखी 2 मार्कासाठी असेल काव्य सौंदर्य कृती. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे कवितेच्या मागे जो स्वाध्याय दिलेला आहे त्याच्या स्वाध्यायामधील त्या कृतींचा जर अभ्यास केला आपण तर बरीच आपल्याला मदत होऊ शकते. आता नंतर बघा, प्रश्न 2 मध्ये आ, त्याच्यामध्ये पण जे 1 आहे याच्यामध्ये पद्य मुद्दे कृती हा पण भाग आपण अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये काय येणार आहे तर 2 कवितेंची फक्त नावे दिलेली असतील आणि आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यापैकी एका कवितेचं मुद्द्यांच्या आधारे ती कृती आपल्याला सोडवायची आहे. ती असेल 4 गुणांसाठी. आणि बघा, या 4 गुणांचं पण कसं होणार आहे, 1 गुणाच्या 2 आणि 2 गुणांची 1 अशी 4 मार्काची कृती येईल किंवा 2 गुणांच्या 2 कृती अशा 4 गुणांच्या म्हणजे कसे प्रश्न आपल्याला येऊ शकतात 4 मार्कांसाठी. मग त्याच्यामध्ये कवीचं किंवा कवयित्रीचं नाव, कवितेचा विषय, तुम्हाला कविता आवडली की नाही, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतून मिळणारा संदेश, असे ते मुद्दे असतील. याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी येणारे 2 भाग जे आहेत ते म्हणजे कवितेचे कवी किंवा कवयित्री आणि कवितेचा विषय. हे प्रत्येक 4च्या 4 कवितेंचे हे 2 मुद्दे आपण पाठच करून ठेवायचे, ते नक्की येणारच आहे. आणि नंतर प्रश्न 2 आ मधील 2 जो आहे तो पद्य रसग्रहण. आता याच्यामध्ये 1 कविता आली, याच्यामध्ये 2 कविता आल्या आणि आता शेवटची ही 1 कविता आहे बघा की ह्या 2 कविता सोडून या 3 कविता सोडून 4थ्या कवितेतल्या 4 ओळी इथे येतील आणि त्यांचा आपल्याला रसग्रहण करायचं आहे 3 मुद्द्यांच्या आधारे. कुठले मुद्दे आहेत ते तर आशय सौंदर्य,
नंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हा पण भाग आपण बघितलेला आहे, अभ्यासलेला आहे. तो पण असणार आहे 4 मार्कासाठी. असे एकूण 16 गुण आपल्याला कवितेसाठी किंवा या पद्य विभागासाठी असणार आहेत. तर यावर्षी बघा आपल्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कविता अभ्यासायच्या आहेत किंवा आपण अभ्यासलेल्या आहेत. आता आपण त्याची उजळणी करणार आहोत. पहिली कविता आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. नंतर निरोप. नंतर वनवासी ही कविता अभ्यासलेली आहे आपण. नंतर आपुले जगणे आपुली ओळख. ह्या सर्व कवितांचा अभ्यास आपण केलेला आहे, आशय आपण बघितलेला आहे. आता आपल्याला फक्त स्वाध्यायाची थोडी आपल्याला उजळणी करायची आहे. तर एक एक कवितेचा थोडक्यात मी आशय सांगणार आहे आणि त्यांचा स्वाध्यायाचा अभ्यास आपण करणार आहोत. याच्यामध्ये बघा पहिली जी कविता आहे म्हणजे पाठ्यपुस्तकातली 12वी कविता आहे, पण द्वितीय सत्रामध्ये असलेले ही पहिली कविता की महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, अण्णाभाऊ साठे यांची ही कविता. आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत लिहिले. त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केला आहे आणि मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झालेली होती, जवळजवळ 106 हुतात्म्यांनी त्याच्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती. आणि मग 1 मे 1960 आपला जो महाराष्ट्र आहे म्हणजे मराठी लोकांचा महाराष्ट्र आपल्याला म्हणजे झालेला होता. म्हणून आपण 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करीत आहोत. आणि त्यावेळी ही जी संयुक्त चळवळ झाली त्याच्यामध्ये लोकांना सहभागी करून देण्यासाठी म्हणजे त्यांना प्रेरणा देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे. तर याचा स्वाध्याय बघा. आता वैशिष्ट्ये लिहा. महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये काय सांगितलेले आहेत? सांस्कृतिक वैशिष्ट्ये तर यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर. नंतर सोन्याची धरती, खाली निवर निळे आकाश, महारथींनी भूषवलेले किल्ले, जिचे पोवाडे गातात अशी धरती, अरबी समुद्र तिचे चरण धुतो. अशी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. तसेच कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये काय व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत बघा. तर धैर्यवंत शासनकर्ते वीर, नंतर श्रम करणारे शेतकरी, संत व शाहीर, नंतर धुरंधर श्री छत्रपती शिवराय. आता दुसरा प्रश्न काय आहे? असत्य विधान ओळखा. म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर एक एक वाक्य वाचते मी बघा. धुरंधर शिवरायांना स्मरावे. बरोबर आहे हे वाक्य. नंतर असत्यास्तव शिंग फुंकावे. हे मात्र काय आहे? चुकीचं उत्तर आहे. असत्य आहे. काय आहे? असत्यास्तव मैदानी सिंग फुंकाया म्हणजे सत्यासाठी खऱ्यासाठी सिंग फुंकायचं आहे, असत्यास्तव नाही म्हणजे खोट्यासाठी नाही. त्यामुळे दुसरं जे उत्तर आहे ते असत्य विधान आहे. मग स्वातंत्र्याची आण घ्यावी हे सत्य विधान आहे. जन्मभूमीचे उपकार फेडावे हे सत्य विधान आहे. दुसरं याचं उत्तर येणार आहे. आता कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. आता कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणे. आणि महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठी राज्य स्थापन होण्यासाठी त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झालेला होता. मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून अनेक लोकांनी त्यावेळी संघर्ष केला होता. अक्षरशः संघर्ष पेटला होता. मग अशा या महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवणे हे खूप महत्त्वाचं होतं. तर याचं उत्तर बघा कसं येणार आहे. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला? कवितेमध्ये कशी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ते बघायचं आहे. तर बघा, महाराष्ट्र हे मंदिर आहे,
त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाझळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे. गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. रती महारथींनी तिला भूषविले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणाशी लीन आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यासाठी प्राणांची आहुती द्यायलाही तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे. कवितेमध्ये ज्या मुद्द्यांचा समावेश आहे तेच आपल्याला इथं लिहायचं आहे. पण ज्यावेळी आपल्याला स्वमत विचारलं जाईल किंवा अभिव्यक्ती विचारली जाईल त्यावेळी आपलं मत तिथे मांडायचं आहे. नंतरचे प्रश्न बघा. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा किंवा शक्तिस्थाने कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बघा. तर महाराष्ट्रात अनेक महारथी शूर पराक्रमी योद्धे होऊन गेले. या योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संतांची व शाहिरांची आहे. अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या चरणाची लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. आता नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. काव्य सौंदर्य. मगाशी मी तुम्हाला बोलले बघा की काव्य सौंदर्य हा 2 मार्कासाठी प्रश्न येणार आहे. मग आपण हे स्वाध्यायातले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जर पाठांतर करून ठेवली तर ते आपल्याला 2 पैकी 2 मार्क तिथे मिळू शकतात. तर त्याच्यामध्ये बघा. धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहा. आता इथे विशिष्ट ओळी दिलेल्या आहेत त्यामुळे त्याच ओळींचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्यातलं विचार सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे. तर बघा कसं येईल उत्तर त्याचं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे किंवा मनीषा म्हणजे इच्छा आहे. एकत्र राहिलो, एकत्र लढलो तरच आपल्याला ही लढाई जिंकता येईल. नंतर त्याच्यातला प्रश्न बघा, उपप्रश्न. तर कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा. सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन. आणि काय सांगितलेलं आहे? रस. आपण यापूर्वी रसांचा अभ्यास केलेला आहे. 9 रस अभ्यासलेले आहेत. तर आता इथे नावामध्येच म्हणजे हा पोवाडा आहे. आता पोवाडा म्हटल्यानंतरच तो वीर रसाने ओतप्रोत भरलेला असतो. त्यामुळे इथे वीररसच आहे. बघा उत्तर याचं. या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचिती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. कंबर बांधून ऊट घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या पहिल्या 2 ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणपणाने व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. करी कंकण बांधून साचे सत्यास्तव शिंग फुंकाया पर्वत उलटून यत्नाचे. धर ध्वजा करी ऐक्याची पाऊले टाक हिमतीची घे आन स्वातंत्र्याची. अशा प्रकारच्या ओळीमधून ओतगुण ओतप्रोत भरला आहे. म्हणजे पूर्ण या कवितेतून वीररसाचं काय झालेलं आहे? वीररस आलेला आहे. पोवाडा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वीररसच ओतप्रोत भरलेला असतो. आता बघा प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. यालाच आपण स्वमत पण म्हणू शकतो की तुमच्या शब्दामध्ये तुम्ही काय करायचं आहे? वर्णन करायचं आहे. तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
आता ह्याचं काही वेगळं उत्तर मी सांगणार नाही. वर जे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघितली तेच याचं उत्तर असणार आहे. आपण पुढची कविता घेऊया. पुढची कविता आहे निरोप. निरोप ही जी कविता आहे, कवयित्री आहेत पद्मा गोळे. या कवितेत काय सांगितलेलं आहे बघा. तर या कवितेत रणांगणावर जाणारे आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने केले आहे. आणि इथे ही आई दाखवलेली आहे. आणि पूर्वी जसे राजे महाराजे ज्यावेळी युद्धाला जायचे त्यावेळी त्यांची जी पत्नी आहे किंवा त्यांची जी आई आहे त्या काय करायच्या, त्यांना आनंदाने ओवाळायच्या आणि विजयी होऊन या असा आशीर्वाद द्यायच्या. आणि इथे पण ही जी आई दाखवलेली आहे ती आपला मुलगा सीमेवरती लढायला जातो म्हणून रडत बसत नाहीये, तर तिला धीटपणे काय करते, निरोप देत आहे. तर ही आई काय साधी म्हणजे मुळमुळ रडत बसणारी नाही, तर आपल्या मुलाच्या मागे भक्कमपणे उभी राहणारी आहे. ते डोळ्यातून अश्रू काढत नाही, तर त्याच्या तलवारीला, त्याच्या बंदुकीला किंवा त्यांच्या शस्त्रांना ती धार लावून देत आहे. आणि शत्रूवरती म्हणजे शत्रूचा नाश करायचा आहे आणि विजय मिळवून यायचा आहे असा विश्वास ती आपल्या मुलाजवळ व्यक्त करते. बघा याच्यावरचा स्वाध्याय. प्रश्न 1, योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा. कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण औक्षण करणे म्हणजे काय, ओवाळणे. तर इथे काय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. तर बघा कुठला पर्याय येतो याच्यातला, तर मुलाचा वाढदिवस आहे, तो रणांगणावर जाणार आहे, त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे, त्याने क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे. तर याच्यामधला दुसरा ऑप्शन बरोबर आहे, तो रणांगणावर जाणार आहे. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा. कवितेतलेच हे शब्द आहेत, त्याच्यातून काय अर्थ स्पष्ट करायचा आहे कवयित्रींना. बघा, तर अशुभाची सावली याचा काय अर्थ आहे, तर शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे. आणि इथे मात्र त्या माऊलीने काय म्हटलेलं आहे, अशुभाची सावलीही नाही पडणार येते. म्हणजे काय होणार आहे, तुला यशच मिळणार आहे, काहीच वाईट होणार नाही. नंतर बघा, पंचप्राण्याच्या ज्योतीने औक्षण म्हणजे ओवाळणे. तर बघा याचा काय अर्थ आहे, तर रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे, म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राण्याच्या ज्योतीचे औक्षण असा उल्लेख कवयित्रीने कवितेत केला आहे. आपण काय करत असतो, ज्या आरत्या असतात आरतीने आपण काय करत असतो, ओवाळत असतो, तेल वात यांचा वापर करून. पण इथे त्यालाच काय उपमा कशाची दिलेली आहे, जणू काही त्या दिव्यामध्ये आईने आपले प्राणच घातलेले आहेत आणि त्यांनीच त्या मुलाला ती ओवाळत आहे. नंतरचा प्रश्न बघा. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. आता इथे कवितेचा विषय काय आहे, अंगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. कवितेतील पात्रे कोण आहेत, कोण कोण दिसते आपल्याला इथे, तर काय आई व मुलगा. कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती, आता कोणाकोणाचा उल्लेख झालेला आहे, तर जिजामाता, नंतर राणी लक्ष्मीबाई किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या कवितेत उल्लेख झालेला आहे. आता आईने काय व्यक्त केलेली इच्छा,
काय आईची इच्छा आहे, तर विजयी होऊन आलास की माझ्या हाताने दूध भात भरवीन. म्हणजे तू शत्रूंना हरव, शत्रूंचा नाश कर आणि तू जिंकून ये. मग लहानपणी जसं मी तुला दूध भात भरवत होते तसं दूध भात मी तुला भरवेन. नंतर परत बघा प्रश्न 4 काव्य सौंदर्य. आपल्याला 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो. त्याच्यामधला उपप्रश्न बघा तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. आपल्याला अर्थ या ओळींचा काय करायचा आहे, अर्थ लिहायचा आहे. तर काय उत्तर असेल बघा. रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते, तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. नंतरचा प्रश्न आहे धन्य करी माझी कुस, येई विजयी होऊन पुन्हा माझी हाताने दूध भात भरवीन. या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. कुठल्या भावना व्यक्त होत आहेत इथे आईच्या? कवितेची सुरुवात आपण जर बघितली, अगदी धीराने आई काय करते, आपल्या मुलाला युद्धासाठी पाठवते. एखाद्या वीर मातेसारखी ते आपल्याला मुलाला पाठवते. पण नंतरच्या शेवटच्या ओळीमध्ये जर आपण बघितलं तर ती आईची माया किंवा हळवेपणा तो कुठेतरी ह्या ओळीतून व्यक्त झालेला आहे. तर उत्तर कसं येईल बघा याचं. रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे, वीर माता आहे. काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. शिवरायाचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूध भात भरवायची तशी आताही भरवील. प्रश्न 5 आहे अभिव्यक्ती. सेम मी मागच्या याच्यासारखंच हा प्रश्न काही याचं उत्तर काही तुम्हाला सांगणार नाही आहे, तुम्हालाच तुमच्या शब्दामध्ये याचं उत्तर मांडायचं आहे. तर बघा, कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. वर जे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर पण आहे की कशा प्रकारे ती आई आपल्या मुलाला प्रेरणा देत आहे. ती रडत बसलेली नाही, तर औक्षण करून घराला तोरण बांधून ती आपल्या मुलाला लढाईसाठी सिद्ध करत आहे आणि तो विजयी होऊन येईलच अशी खात्रीही देत आहे. नंतर काय आहे याच्यामध्ये, भारतभू ही वीरांची भूमी आहे, याबाबत तुमचे मत लिहा. आणि याच्या भारतभूमीविषयी, आपल्या भारत देशाविषयी कशा प्रकारे परकीय शत्रूंशी आपण समर्थपणे लढा दिलेला होता. इंग्रजांचं उदाहरण घेतलं तर 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलेलं होतं आणि हा जो लढा आहे कशा प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं, याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. वीरांची म्हणजे पराक्रमी पुरुषांची किंवा स्त्रियांची ही भूमी आहे, जमीन आहे, याबद्दल तुमचं मत मांडायचं आहे. नंतरची कविता घेऊया आपण. कवितेचं नाव आहे वनवासी. त्याच्या नावामध्येच काय आहे, अर्थ आहे. वनवासी म्हणजे वनामध्ये राहणारे लोक. याच्या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे. या कवितेमध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे तर बघा,
वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. आणि ही जी वनवासी मुलं आहेत त्यांचं घरच ते वन असतं किंवा जंगल असतं. त्यांचं मैदान सगळं तिथेच ते त्या डोंगर दऱ्यावरतीच ते हिंडत असतात. याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. या कवितेचा स्वाध्याय बघा. प्रश्न 1. खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. पहिला शब्द आहे पांघरू आभाळ. पांघरू आभाळ. इथे काय आहे बघा, कवितेतल्या ओळी काय आहेत ते, खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्यांच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. याचा मग पांघरू आभाळ याचा काय अर्थ आहे, तर सगळा जो आदिवासी किंवा वनवासी लोक आहेत, मुलं आहेत, त्यांचं काय असतं, उघड्यावर संसार असतो. आपल्यासारखे आपण पक्क्या घरामध्ये राहतो, तसं काही त्यांचं नसतं. त्यांचं जे आभाळ आहे त्याचं काय छत असतं आणि जणू काही झोपताना ते आभाळच पांघरून झोपतात. आपण जसं रजई घेतो तसं मोकळ्या हवेत ते जगत असतात, राहत असतात. नंतर वांदाळ नळीचे. वांदाळ नळी ह्याचा अर्थ काय आहे, तर डोंगराच्या गळीत वानरे असतात तिथे वास्तव्य, म्हणजे जिथे डोंगरावरील अशी जागा जिथे वानरे असतात अशा ठिकाणी आम्ही राहतो, असा त्याचा अर्थ आहे. आता आभाळ पेलीत या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत, म्हणजे निसर्गाशीच काय असतो, निसर्गाशी एकरूप झालेले असतात. हे आपण कसं आता थंडी वाजली की लगेच स्वेटर घालतो किंवा पाऊस पडायला लागला की छत्री, रेनकोट बाहेर काढतो, पण तसं त्यांचं काही एवढ्या सुविधा त्यांना काही उपलब्ध नसतात आणि ह्या सर्व निसर्गातल्या सर्व घटनांची त्यांना सवय झालेली असते. म्हणजे पावसामध्ये भिजतात ते, कडक उन्हामध्ये हिंडतात ते, हिवाळ्यात पण ते असे उघडेच असतात. तर आभाळ पेरलीत म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत. नंतर प्रश्न दुसरा, शोध घ्या. त्याच्यामध्ये बघा, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन, या काव्यपंक्तीत व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. काय इथे व्यक्त झालेला कुठला गुण दिसतोय आदिवासींचा, तर बघा, अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती किंवा आत्मविश्वास या ओळीतून दिसतोय. नंतर कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. यमक आपण यमक अलंकार बघितलेला आहे, तर या कवितेमध्ये काय वेगळंपण आहे त्याचं, नॉर्मली काय असतं, शेवटचे जे शब्द असतात किंवा अक्षरं असतात ती एकसारखी अक्षरं असली किंवा त्यांचा उच्चार सेम असला की आपण काय म्हणतो की यमक आहे. तर ह्या कवितेचं काय वैशिष्ट्य आहे, तर प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तीमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. आता उदाहरणामध्ये बघा, भाकर, भोकर, ढेकर. तर त्या कवितेच्या ओळीच मी तुम्हाला वाचून दाखवते. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. म्हणजे भाकर, भोकर, ढेकर म्हणजे यांचा जो उच्चार आहे तो सारखाच आहे आणि शेवटी काय झालेला आहे, सारखंच काय आलेलं आहे, अक्षर आलेलं आहे. त्यामुळे इथे काय होतं, यमक जुळतं किंवा रायमिंग वर्ड्स असं त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. नंतरचं बघा, प्रश्न 3, काव्य सौंदर्य. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. आता काय आहेत भावना याच्यामध्ये, काय असं म्हटलं असेल बघा. तर काय आणखी अर्थ काय आहे याचा, तर बघा उत्तर बघा, दुपारी सूर्य तापतो, माळ रानावर हिंडणाऱ्या आदिवासी मुलांना
कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झाले आहे. आणि दुपारचं काय असतो, सूर्य तापलेला असतो आणि संध्याकाळी मात्र शांत वाटत असतं. त्यामुळे म्हणतात की सूर्याकडे आम्ही रुसून बघू आणि चंद्राकडे मात्र काय बघू, हसून बघू. दुसरा प्रश्न बघा. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. तर याचं उत्तर काय येणार आहे बघा. आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाडाकडांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवीने केले आहे. आणखी प्रश्न 4. अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आदिवासी म्हणजे पूर्वीपासून हे जे लोक आहेत ते जंगलामध्ये राहत आहेत. जंगलाशी त्यांचा म्हणजे तेच त्यांचं घर आहे. तिथल्याच वस्तू वापरून ते काय करत असतात, आपलं जीवन जगत असतात. मग ते फळं असतील किंवा लाकूड आहे, ओके, कंदमुळे आहेत, हेच त्यांचं काय जीवन आहे. त्यामुळे आदिवासी समाज आणि जंगल यांचं एक अतूट नातं अगदी पूर्वीपासून हे नातं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण 3 कवितेंचा स्वाध्याय बघितलेला आहे. 4थी जी कविता आहे द्वितीय सत्रातील आपुले जगणे आपली ओळख, ही कविता उद्या आपण अभ्यासणार आहोत. उद्याच्या तासाला त्या कवितेचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत.